नसरापूर इथं घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाज मनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी इथं जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला। शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला। या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली। या प्रकरणात खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं सांगितलंय। दरम्यान हे अमानुष कृत्य करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरोधात सबळ पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे। तसेच पॉक्सो कायद्यानुसार आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलंय। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणा कठोर पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा ठाम इशाराही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिलाय। नमस्कार साहेब। नमस्कार। आमची अशी इच्छा आहे की ज्या मुलीवरती हा अत्याचार झालेला आहे त्या मुलीच्या आई वडिलांसोबत आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहाजी यांनी त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन पाहिजे, तुम्ही तो पाठपुरावा करावा म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे। म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघत आहोत। आज त्या मुलीचे आई बाबा मेल्यासारखे आहेत साहेब, आम्हाला तुमच्यावर विश्वास आणि आहे, आम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या। तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही। त्या माणसाला आई वडिलांसमोर आणून त्या आई वडिलांनी ठेचून काढायचंय। बरं, आम्हाला भडकवू बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? साहेब तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण। सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून 2 मिनिट तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।